नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण परत खास तुमच्यासाठी जे फेसबुकवाले आहेत किंवा इंस्टाग्रामवर जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेत त्यासाठी खास परत आपण त्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि ह्याला फार वेळ झालेला नाही आहे. लक्षात आलं का? आपणाला एक 4-5 दिवसापूर्वी हे रेकॉर्डिंग केलंय. 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. 10 दिवस झाले. 10 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलंय आणि आज परत रेकॉर्डिंग करायला लागलोय. बघा त्या दिवसाचा ऊस आणि आजचा ऊसामध्ये किती फरक आहे. आता आपण अंदाजे 5 वाजलेले आहेत आता, तर 5 वाजता आपण या शेतात आहे. हे किती रसरशीत आहेत बघा. थोडं क्लोजअप घे म्हणजे लक्षात येईल. तर आपल्या बरोबर परत अशोक तुकाराम दिंडे साहेब आहेत. खरं का? वडणगे, तालुका करवीर, मुक्काम पोस्ट वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर पासून जवळ आहे एकदम. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट द्यायची असेल त्यांनी इथे यायला काय हरकत नाही आहे. पण आता ज्यांनी कारणाशिवाय किंवा माहीत नसताना काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर त्या प्रश्नाची खास उत्तरं द्यावीत. कारण फेसबुक आणि इंस्टाग्रामला आपण पूर्वी टाकत नव्हतो, तर आपण फक्त यूट्यूब आपलं चालू होतं. यूट्यूबला तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा हे म्हणून चॅनल आहे. ज्या शेतकऱ्यांना डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल ती त्या चॅनलला आहे. पहिले 1 ते 10 एपिसोड सगळ्यांनी बघून घ्या. NPK का लागत नाही, मायक्रोन्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट कशी फुलफिल होते, NPKची रिक्वायरमेंट सेंद्रियमध्ये कशी फुलफिल होते, पाणी किती लागतं शेताला, देशी गाईचं शेण का वापरायचं, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, आपण परवा ऊस बघितला, आम्हाला वर हात करून दाखवायला लागत होतं, पण आज आम्ही दिसत नाही या ऊसातून. फार दिवस झालेले नाहीये. सगळ्यांनी लक्षात घ्या. लक्षात घ्या. सगळ्यांना काय वाटतं, काय न घातलं तर कसं येईल. काय न घातलं म्हणजे काय केलंय तर याला कुठलंही केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड वापरलेलं नाही. कधीपासून तर गेले 6 वर्ष वापरलेलं नाहीये. आणि 6 वर्ष न वापरता सुद्धा फक्त बायोरिच आणि अल्ट्रासीवर हा ऊस कसा आलाय आज बघा. आणि हे खोडवा आहे, लागण नव्हे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्यांना कुणाला येऊन बघायचं असेल तर त्यांना मी साहेबांचा नंबर देतो, अशोक दिंडे साहेबांचा, आणि तुम्ही येऊन बघा. आता तुमचे काय प्रश्न आहेत कळलं का, प्रत्येकाने काय विचारलंय त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर द्यायची व्यवस्था करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे प्रश्न विचारलेले आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला कॉमेंट्स केलेले आहेत, तर ह्याच्यावर काय काय केले ते तुम्ही मला सांगा. तर ही आमच्या बरोबर करुणा सरनाईक आहेत की जे ॲडवायझर आहेत आपल्या संजीवन ॲग्रो प्रोडक्टच्या, आणि तुमच्याशी नेहमी त्यांचाच कॉन्टॅक्ट असतो. लक्षात का? तुम्ही जे फोन करता पहिला फोन त्यांचाच आहे. ते पण फोन नंबर सांगतील तुम्हाला. आणि काय प्रश्न शेतकऱ्याचे आले आहेत ते जरा ओळीनं मला एक सांगा, त्याचे आपण उत्तर देत जाऊ. चालेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करुणा सरनाईक, ॲग्रो ॲडवायझर म्हणून मी संजीवन ॲग्रोमध्ये काम करते. तुमचे बरेचसेच प्रश्न असतात की त्यांना उत्तर आम्ही देतोय, पण असे प्रश्न आहेत की आता ते तुम्हाला फेस टू फेस सरच, आता सरांच्या सोबतच आपण आहोत, सरच तुम्हाला सांगतील. हे काका पण आहेत, आम्ही त्यांच्या शेतात आलो आहोत. तर तुमचा असा प्रश्न, बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न, हा एकच प्रश्न जास्ती कमेंट्समध्ये आम्हाला आलेला आहे की 2.5 महिन्यात हा ऊस एवढा येऊ शकत नाही. तर सर, असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की 2.5 महिन्यात एवढा कसा ऊस आला. तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, ह्याला फक्त 2.5 महिने झालेत. शेतकरी शेजारी आहेत. आता परवा आपण केलं त्यावेळी खाली होता ऊस चांगला फूटभर, आता वरती गेलाय, आपण दिसत नाही अशी परिस्थिती झाली आहे. कळलं का? हे खरोखर जातं. आता ह्याच्यासाठी ह्यांनी काय केलंय, आता बऱ्याच शेतकऱ्यांना मत असेल, मी म्हणताना म्हटले काहीच टाकलं ना, काहीच टाकलं म्हणजे केमिकल काय टाकलेलं नाही. म्हणजे युरिया, सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, DAP किंवा मायक्रोन्यूट्रिएंट ह्यातलं काही वापरलेलं नाहीये. लक्षात घ्या. ह्यांनी फक्त शेणखत टाकलंय, पाला ठेवलेला आहे. पाला ठेवलेला आहे खाली बघा, हा पाला ठेवलेला, पाला कुजायला लागलेला आहे. पाला पण लवकर कुजतो ह्याच्यात. दुसरी गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्याने काय केलंय, बायोरिच आणि अल्ट्रासी वापरून कंपोस्ट तयार केले आणि ते थोडं याला वापरलेलं आहे. एवढाच फरक केलेला आहे. ह्याच्यात रासायनिक कुठल्याही पद्धतीचं काही केमिकल ह्याच्यात वापरलेलं नाहीये, फक्त ऑर्गॅनिक वर हे केलेलं आहे. म्हणजे काहीच वापरलेलं नाही म्हणजे काय, रासायनिक काही वापरलेलं नाहीये ह्याच्यात. दुसरी गोष्ट, आता हे बघा, ह्याच्या फुटी जर बघितल्या तुम्हाला किती जाड आहेत, किती हाईट आहे, हे तुम्हाला
खोडवं वाटत नाहीये, कोणी म्हणणार नाही ह्याला खोडवा आहे. तर इतकं चांगलं खोडवा आलेलं आहे. आता दुसरा काय प्रश्न आहे? माझ्याकडं तारीख आहे, ऊस हं. तुटलेल्याची तारीख आहे. हा त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. साहेबांच्याकडे ऊस तुटलेली तारीख आहे. किती तारखेला तुटला ऊस? 26, 27, 28 जानेवारी, म्हणजे जानेवारी शेवटच्या आठवड्यात. शेवटच्या हा. आठवड्यात. जानेवारी शेवटच्या आठवड्यात तो ऊस तुटलेला आहे. त्याच्यानंतर पाला कुट्टी करून एक श्रेड पाला घातलाय आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणी पाजले. म्हणजे हम्म. फेब्रुवारीच्या पहिला आठवडा धरायचा, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऊस तुटलाय. माझ्याकडे मध्ये बिल आहे. किती 2.5 महिने झाले. होय. आता एक पावणे 4-5 तीन. दिवस जास्त झाले. हा, आता 2.5-3 महिने झालेत आता. बरोबर. आता दुसरा आता- काय प्रश्न आहे? आता कसं आहे, हा हे आपण जिथं आलो आहोत हे कोल्हापूर जिल्हा आहे आणि मोस्टली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसच होतो. तर बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की आपल्या कोल्हापूरमध्ये कसं आहे काका की रासायनिक वर जास्त विश्वास ठेवला जातोय, ठेवला जातो. ऑर्गॅनिक थोडस होय. कमीच आहे. होय. तर बरेच शेतकरी मला फोनवर पण विचारतात, कमेंट्स पण असतात की रासायनिक सोडून शेती करायला त्यांना भीती वाटते. बरोबर आहे हा? की? बरोबर. हे कसं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं चालत म्हणा, आलेलं आहे, होय. आपल्याला रासायनिक सोडूच वाटत नाही. होय. तर तुम्ही आता रासायनिक बंदच केलेलं आहे. होय. तर तुम्ही विश्वासानं सांगू शकताय की रासायनिक तुम्ही बंद- काही वापरलेलं होय, नाही, होय, बंद होय, केले. होय. नाही, नुसतं बंद केलं नाही. गेल्या वर्षी गेल्या सगळं 6 बंद वर्ष केलं. काय केमिकल तर वापरलेलं बरेच शेतकरी मला पण विचारतात की मॅडम तुम्ही म्हणताय की रासायनिक पूर्णच कसं बंद करायचं, असं होऊ नाही शकत, थोडं पण प्रमाण द्यायचं नाही का? हो, हो, तर हो. तुम्हीच सांगा की रासायनिक बंद करून हे ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही कशा पद्धतीने करताय हे फक्त शेतकऱ्यांना सांगा. नाही, मी सांगितलेलं आहे हा. परवा, बायोरिज आणि अल्ट्रासी हा. कंपोस्ट खत मी घरी तयार केलेलं आहे. बायोरिज आणि अल्ट्रासी वापरून मी कंपोस्ट खत तयार केलेलं आहे आणि ते खत मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. रासायनिकचा वापर केलेला नाही आणि हे पटत नाही लोकांनी. बरोबर आहे. माझ्याकडे समोरच तिथं 5,000 लिटरचा टँक, 500 लिटरचा टँक आहे समोर. त्याच्यामध्ये बायोरिज तयार करतोय मी. आपण तो टँक पण तुम्हाला नंतर दाखवू, त्यांनी कशा पद्धतीने तयार केलंय, हे करायचं कसं. मी तुम्हाला नेहमी तुमच्या प्रश्नांना उत्तर देत असते, किंवा तुम्ही जरी फोन केलात तर मी ते कसं बनवायचं, खिडकी काय घेतो, करायचं हे नेहमी खिडकी मी घेतो, तुम्हाला तो सांगत सगळं असते. करा. तर आता काकांच्या आपण शेतात आलोय, हे तुम्हाला आम्ही ड्रम सुद्धा दाखवतो नंतर एक थोड्या वेळाने. हा, दुसरा काय प्रश्न आहे? सर असा अजून एक प्रश्न आहे, गणेश गणेश म्हणून शेतकरी आहे. आहेत. हा, शेतकरी. ते म्हणतात की हा ऊस की 6 महिन्याचा असेल असं त्यांना वाटतं, की तुम्ही सांगायला चुकला, 2.5 महिन्याचा म्हणताय. तर गणेशजी, आपण लक्षात ठेवा की मला खोटं सांगायचं काही गरज नाही. बरोबर. कळलं का? मी गेली 25 वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काम करतो आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये जास्त उत्पादन येणारा मला वाटतं मी महाराष्ट्रातला एकटा माणूस असेल हम्म. की ऑर्गॅनिक मध्ये जास्त येतं, कंटिन्युअस येतं आणि चांगलं येतं हा. उत्पादन. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तुम्ही बघा ना इथं काय आहे. आता ही दुपार 5ची वेळ आहे, किती होय. रसरशीत आहे. ह्याला काय घातलेलं नाहीये. लक्षात आलं का? गणेशराव, तुम्ही लक्षात ठेवा, खरोखरच काय ह्याला घातलेलं नाहीये आणि हे 6 महिन्याचं नाहीये. कळलं का? त्यांनी आता जसं सांगितलं तसं तो बरोबर 2.5 महिन्याचा. आता एक 4-5 दिवस जास्त झाले, समजा 2.5-3 महिन्याचा आहे. एवढाच हा ऊस आहे, जास्त नाहीये. तुम्हाला जर तर- असं वाटत जरी असेल असेल तर तर त्यांनी तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांचा नंबर देणारच आहे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकताय. हा तुम्ही व्हिजिट सुद्धा इथे येऊन देऊ शकताय आणि तुम्ही स्वतः पाहू शकताय हा ऊस. हा, आपण काय करू, हा. ज्यांना ज्यांना शंका शंका वाटते वाटते. किंवा ज्यांना काय करायचंय, हा. नुसतं झोपलेल्याचं सोंग आलेलं बरोबर आपल्याला आहे. सांगायचं नाहीये, पण ज्यांना खरोखरच ऑर्गॅनिक मध्ये यायचं आहे, हा. कळलं, आपली जमीन चांगली करायची आहे, ह्यांनी जो 6 वर्ष शेतकरी वापरतो. आता माझ्याकडे 2000 सालापासूनचा पण शेतकरी आहे बरोबर आहे. की ज्यानं बाहेरच्या अल्ट्रासी शिवाय काय वापरलेलं नाही. तर हा शेतकरी काय करतो हे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. हा. त्यांचा आम्ही तुम्हाला नंबर देतो शेवटी, किंवा तुम्ही फोन करा. नंबर दिला तर महाराष्ट्रातनं फोन येतील आणि त्यांना बरोबर फोन आहे, घेणं त्यांना- एवढंच काम राहील. म्हणूनच म्हणून आम्ही number द्यायला शक्यतो जरा- शेतकऱ्याचे फोन देत नाही. तरी पण गणेशरावना पाहिजे असेल तर आपण त्यांना नंबर देऊ. चालेल सर. पुढचा काय प्रश्न आहे आता? की शेतकऱ्यांना कसं सगळे शेतकरी रासायनिक मध्येच कुठला करतात प्रश्न आपल्याला. direct विचारा. हा, रासायनिक मध्येच करतात, पण त्यांना असं म्हणायचं आहे की रासायनिक आम्ही पूर्णपणे सोडलं तर ऑर्गॅनिक मध्ये ह्याची तुम्ही म्हणताय ना अल्ट्रासी बायोरिजचा वापर करायचा, तर तो कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने फवारणी करायची, कशा पद्धतीने हे आता औषध सगळ्या वापरायचं. शेतकऱ्यांना म्हणायचं की त्यांनी युट्यूब बघितलेलं नाही. होय. कळलं, आपलं युट्यूब चॅनल 2 वर्ष चालू आहे, हा. लक्षात आलं का? त्यामुळे त्यांना ह्या शंका येतात. हा.
तयार करायचं कसं आहे तर 1 एकरला 2 बॅरल ठेवा. हं. एक ठेवला तरी चालतो. 200 लिटरचा बॅरल घ्यायचं, त्यात 200 लिटर पाणी टाका, त्यात 20 किलो शेण टाका. जर ड्रीप असेल तर डबल फडक्यात कॉटनच्या बांधून टाका, त्यात 1 लिटर गोमूत्र टाका, 2 किलो गूळ टाका, गुळाचं पाणी करून टाकायचं टाकताना, आणि त्यात 200 मिली बायरिश टाकायचं. हे 200 मिली बायरिश तुम्हाला तुमचं रान 100 एकत्र असू दे ते 3 महिने जातं. 200 ml म्हणजे 250 ml ची 250 बॉटल ml असते. त्याचा रेट आहे फक्त 315 रुपये. बरोबर. मग जे शेतकरी असेल जे व्यवस्थित करतील त्यांना ते वर्षभर पण पुरेल पुरेल. अशी व्यवस्था आहे. म्हणजे ह्याच्यात खर्च पण नाही आहे तसा. ह्यानं काय होईल, आता बायरीच वापरलं तर काय होईल, बायरीच आणि अल्ट्राशी, दुसरा अल्ट्राशी म्हणून लिक्विड आहे. लिक्विड आहे. त्याच्यामध्ये 22 टाईपचे ग्रोथ प्रमोटर्स आहेत आणि जे तुम्हाला 10-12 लिटर ऊसाला वर्षभर पुरेल. हे जे फायदे काय आहेत, तर ह्याचा फायदा एक होतो की ह्यानं वाळवी 7 दिवसात, हुमणी 1 महिन्यात, तांबडी मुंगी 1.5 महिन्यात जाते. ह्यानं मावा, तुडतुडे, माईट, थ्रीप, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, निमॅटोड ह्यानंच जातं. कशाला का, सगळ्यात महत्वाचं 72 तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं. दुसरं महत्वाचं 7व्या दिवशी गांडोळं रानात दिसतात तुम्हाला तयार झालेली. आणि ऊसवाल्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तणाचा. त्यातल्या त्यात आपल्याकडे तण कुठलं असतं तर लवाळा जास्त वाढलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवाळा लवाळ्याचं प्रचंड प्रमाण जास्ती वाढलाय. आहे. तर हा जो लवाळा आहे हा औषध मारल्यासारखा 3 महिन्यात मरतो. मिनिमम 4 वर्ष परत येत नाही. हे मी परत एकदा सांगतोय शेतकऱ्यांना. बघा तुम्ही रासायनिक तणनाशक वगैरे आणून वापरायला लागलाय, पण तुम्ही जर ऑर्गॅनिक मध्ये गेला तर तुमच्यातला लवाळा एकदा गेला, 3 ते 4 महिने जायला लागतात, एकदा गेला की मिनिमम 4 वर्ष येत नाही. ही खरोखर फॅक्ट आहे. तुम्ही म्हणणार हे कसं, आता हे कसं आपण बघितल्याशिवाय येणार नाही. लक्षात आलं का, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. कळलं का, प्रश्न विचारणं सोपं आहे, बरोबर आहे. कळलं का, शंका उत्पन्न होणं निश्चित आहे, पण त्या तर शंकेचं नाही, निरसन करायची कसं आहे, व्यवस्था आपल्याकडे कसं आहे आहे. माहितीये, तुमचे प्रश्न पण आम्ही एक्सेप्ट करतो, कारण की बाजारात अशा भरपूर कंपन्या आहेत की त्या सांगतात एक आणि करतात एक. पण हे तुम्ही स्वतः, आम्ही गॅरंटीनं सांगतोय, स्वतः काका आहे तिथं, ह्यांच्या शेताला तुम्ही व्हिजिट देऊ शकताय, तुम्ही बघू शकताय. पूर्ण अगदी खरंच हा 2.5 महिन्याचाच आहे ऊस. आणि काका, अजून एक कमेंट्स अशा आहेत बऱ्याच की 2.5 महिन्यात ह्या ऊसाला खर्च किती आला? 5 लिटर अल्ट्रासी आणि बायोरिच 250 ml बस. आणि 4 ट्रॉलेस खत किती एकरला वापरलंय? 1.25 एकरासाठी. 1.25 एकरसाठी. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आतापर्यंत तिने खोडवं चालू केल्यापासून 5 लिटर अल्ट्राशी म्हणजे 5,000 रुपये खर्च आणि बाहेरीच 315 रुपये, 5,315 रुपये खर्च आलाय. शेणखत काय रासायनिक वालाही टाकतोय, कळलं का, सेंद्रियवाल्याला पण तर टाकावंच लागेल. त्यामुळं खर्चाचं लक्षात घ्या. वर्षाला 10-12 हजार रुपये खर्च धरून चाला. तुमचं कुठलाही ऊस असू दे 20% प्लस धरा उत्पादनामध्ये आणि गॅरंटेड धरा. ह्याचं मेन कारण आहे हे जी मुळं चांगली राहतात, जमीन चांगली होते. मेन म्हणजे आपल्याला जमीन व्यवस्थित करायची आहे. आणि दुसरी गोष्ट रासायनिक जमीन मुळं चांगली पूर्ण राहते. खराब झालेली खायला चांगला आहे. म्हणजे आता काय ऊस खात नाही आपण, तरी पण हे तुम्ही जर ऑर्गॅनिक गूळ केला तर ते एकदम चांगला आपण लोकांना देऊ शकू. आणि गेल्या वर्षी याने गूळ केलाच होता. लक्षात 2100 किलो गूळ झालता अर्ध्या एकरामध्ये आणि तो 105 ते 110 रुपये किलोनी विकला होता. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, एकदम सोपी पद्धत आहे. आता पटणारी नाही आहे म्हणून तर अशा का हे म्हणजे लोकांचे प्रश्न या लागले. येतात. कारण काय आहे, दारू प्यायची सवय झाली आहे. लक्षात आलं का, दारू प्यायची सवय झाली, मग त्या लोकांना वाटतं की दारू नाही पिऊन कसं चालेल. तर असं शेतकऱ्याचा प्रश्न आहे की दारू न पिऊन कसं चालेल. आता तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, परत हे रिपीट केलं तर एक मोठा एपिसोड होईल. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही काय करा, तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा हे तुम्ही यूट्यूबला टाका, पहिले 10 एपिसोड बघून घ्या, मग तुमच्या शंका मनातनं जातील सगळ्या. आता मला हे परत सांगायचं म्हणजे चांगला 1 तास लागतो. लक्षात आलं का, तर त्याच्यापेक्षा तुम्ही ते ऐका पहिले 10 एपिसोड, म्हणजे तुमच्या बरोबर. शंका मनातनं जातील. NPK का लागत नाही, NPKची रिक्वायरमेंट म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये कशी फुलफिल होते, मायक्रोन्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट कशी फुलफिल होते, हे सगळं त्याच्यात तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण आम्ही पाठवताना पण तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती पाठवतो, त्याच्यावर पहिला तुम्हाला युट्यूबची लिंक पाठवली जाते.
कारण तुम्ही सगळे एपिसोड बघावे पहिल्यापासून, ह्याच्यासाठी पहिला तुम्हाला ती लिंक पाठवली जाते. त्याच्यात सगळी इन डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही अजूनही बघितली नसेल तर यूट्यूबचं चॅनेल आहे तानाजीराव घाटगे म्हणून, त्याच्यावर जा, तुम्ही ती लिंक ओपन करा, पहिल्यापासून एपिसोड बघा. तुमचे 50-60% शंकांचं निरसन त्यात होईल. उर्वरित जे आहे शंका ते तुम्ही मोबाईल नंबर दिलेले आहेत आम्ही व्हॉट्सअपला, किंवा तुम्ही यूट्यूबला बघू शकता. यूट्यूबला सुद्धा मोबाईल नंबर आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही स्वतःच त्या नंबरवर असतो, तुम्हाला माहिती देतो आणि तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळी माहिती तेव्हा मिळेल. आणखीन काय प्रश्न आहे बघा, ते मगाचं हे आहे. तर अजून एक कमेंट आहे की माने म्हणून आहेत ते, की ते म्हणतात या शेताला जयंत माने हा. ते म्हणतात की शेताला पाणी पण दिलं नसेल. असं होऊ शकत नाही, शेताला तर पाणी हे लागतंच. सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाणी किती लागतं ह्याच्यावर एक आपण एपिसोड केलाय. हा, कळलं का? पाणी किती लागतं तर पिकाची पाण्याची गरज बरोबर बाष्पीभवनाधिक पर्णोत्सर्जन. आपण जे पाणी देतो त्यातलं 90 ते 99% पाणी सूर्यप्रकाशानं वाफवून जातं. 1 ते 10% पाणी झाड घेतं. वरनं सूर्यप्रकाश पडत असतो, त्याचं बॉडी टेम्परेचर वाढत असतं. ते बॉडी टेम्परेचर कमी करायसाठी ते आत घेतलेल्या पाण्याची वाफ करतं आणि पर्णछिद्रावाटे पाणी सोडतं. आता त्यामुळं पर्णोत्सर्जनसाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी लागतं, म्हणजे कमी पाणी लागतं. आणि पिकाच्या बॉडी बिल्डिंगला तर पाणीच लागत नाही, कारण काय ते इक्वेशन मध्ये धरलं नाही. फार कमी पाणी लागतं, एकदम किरकोळ लागतं आणि आपण पाण्यावर प्रचंड भर देतो. म्हणून सगळ्या सेंद्रिय शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, आपल्या यात वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढते. तुम्ही केमिकल मध्ये गेला तर लवकर हे पिकाला पाणी द्यायला लागतं, बरोबर आहे. तसं ह्याच्यात होत नाही. हे जी मुळं खोल जातात जमीन भुसभुशीत झाल्यामुळं आणि ते खालून पाणी वर आणत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात वॉटर होल्डिंग कपॅसिटी बरोबर जमीन भुसभुशीत राहते आणि त्यामुळं इव्हॅपोरेशन कमी होतं आणि इव्हॅपोरेशन कमी झाल्यामुळं पाणी तुम्हाला कमी द्यायला लागतं. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द प्लांट इज इक्वल टू इव्हॅपो ट्रान्सपिरेशन, म्हणजे इव्हॅपोरेशन प्लस ट्रान्सपिरेशन. त्यात पिकाला लागणारं पाणी आलंच नाही. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. त्यामुळं पाणी फार कमी लागतं, कळलं का? पाणी फार कमी लागतं, लागत नाही असं नाही, लागतं पण फार कमी लागतं. तर मला वाटतं इथं माने साहेबांचा विषय मिटला असेल. त्यांचं जे म्हणणं आहे की पाणीच दिलं नसेल, कळलं का? म्हणजे उपरोधिकपणे बोललंय त्यांनी, पण उपरोध करायची गरज नाही, पाणीच लागत नाही, मी म्हणते ही की व्यवस्था आहे. कसं आहे, लांबच्या शेतकऱ्यांना जर इथे येणं जमत नसेल तर मला असं वाटतं की कोल्हापूर मधल्या जवळच्या आसपासच्या शेतकऱ्यांनी तर येऊन इथं व्हिजिट द्यावी. 5 किलोमीटर आहे. हा, कोल्हापूर पासून अगदी 5-6 आता ते किलोमीटर संजीव अंतरावर आहे. संजीव माने हा. काही शेतकऱ्यांच्या सर अशा कमेंट आहेत की ते म्हणतायत की उगाच तुम्ही काही शेतकऱ्यांना सांगून फसवू नका किंवा शेतकऱ्यांना डबऱ्यात घालू नका, कारण ऊस हे असं पीक आहे की ह्याला काही न देता वाढतच नाही, किंवा ते आपण समजतो की ऊसाला जास्ती खत द्यावं लागते त्याच्यामुळेच ते वाढ आता होते. तुम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, आमचा शेतकरी ऊसाला खर्च किती करतो तर 30,000 पर्यंतची रासायनिक खतं वापरतो. बाजार भावानं त्याची किंमत किती होते आहे तर जवळजवळ 2,10,000 रुपये होते. ऊस किती काढतो आमचा शेतकरी? 40 टन काढतो. 40 टन कारखाना किती देतात? 4×12 1,20,000 देतात. 2,10,000चं खत वापरायचं, बरोबर. कळलं का? तुम्ही जे म्हणता ना, जे शेतकरी म्हणतात, तुम्ही शेतकऱ्याला 80,000ची खतं वापरायला सांगितला किंवा 90,000ची, तर त्याची कॉस्ट बाजारात किती होते? त्याच्या 6 पट होते. इंटरनॅशनल रेट बघा काय आहे, कळलं का? आता तुम्ही जर युरियाचा रेट बघितला, जवळजवळ $675 प्रति टन आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 3200-3300 रुपयाला एक पोतं पडते. ट्रान्सपोर्ट वेगळा, तिथून इकडे आणायचा वेगळा आणि इथून परत शेतकऱ्याकडे द्यायचा वेगळा. तर म्हणजे प्रचंड खर्च होतो ह्याच्यावर आणि तेवढं उत्पन्न नाही ना आपलं. येत नाही. तुमचं ह्या ऊसाचं उत्पन्न किती आहे? 40 टन, कळलं का? अवरेज. आपण कारणाशिवाय अजून ते शेतकरी जास्त वापरतात म्हणून 60 टन धरू, किंवा ते वापरतात 100 टन धरू, बरोबर? 100 टनाचे पैसे किती होतात शेतकऱ्याला? 100 गुणिले 3,000 म्हणजे 3 लाख झाले. खत वापरलं 80,000चं, 80,000च्या 6 पट 4,80,000चं खत झालं आणि उत्पन्न 3 लाख झालं. कुणासाठी शेती चालली आहे? तर सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा,
कळलं का? हे सगळे पैसे बाहेर चाललेत. आताची परिस्थिती माहित आहे तुम्हाला. उद्या युरिया मिळेल, DAP मिळेल किंवा आणखीन काहीतरी मिळेल, हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये यावंच लागेल. तुम्ही नाही म्हटला तरी यावं लागेल आणि असं विशेष मला म्हणजे वाटतं. आपली जमीन व्यवस्थित राहते. हा. हा प्लस पॉइंट आहे त्याच्यामधला. नाही तुम्ही हा. विचार करा, आता गॅसचे रेट किती किती वाढले, वाढलेले आहेत. होय. कळलं का? पेट्रोलचे दर किती वाढलेत. तर हा गॅस आपण कुवेतवरून आणून त्यापासून युरिया तयार करतो. काय गरज आहे का नाहीच आहे. ह्याचा थोडा विचार करा. तर ही खरोखर फॅक्ट आहे. कळलं का? ही खरोखर फॅक्ट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण देशाचंही जरा समोर ठेवा ना. लक्षात आलं का? देशाचं पण समोर ठेवलं पाहिजे की आपण खर्च किती करतो आणि उत्पन्न किती घेतो. तुम्ही सांगा, शेती आपली, शेतकरी आपला, आपला. पाणी आपलं, कळलं का? कारखाना आपला, कारखान्यातले कामगार आपले, हे सगळं जाऊन कारखान्याकडं जे प्रोडक्शन होतं, समजा साखर असेल, तुमचं बगॅस असेल, प्रेसमड असेल किंवा हे असेल अल्कोहोल असेल, हे सगळं जे प्रोडक्शन होतं त्यातनं फक्त खताचे पैसे भागवले जात नाही. कुणासाठी शेती चालली आहे बरोबर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं फायदाच असं माझं मत आहे. शेतीचा उपयोग हा. नाहीये. हो का? आपण जर प्रॉफिट मध्ये असतो तर गोष्ट वेगळी, आणि मग दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. तरी दुसऱ्यावरचा अवलंबत्व लवकर समाप्त करायचं असेल कसं तर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय मध्ये येणं गरजेचं आहे कारण असं आपण माझं मत म्हणतोय आहे. की शेतीमध्ये आता काय राहिलेलं नाहीये. राहिलेलं नाही ते का राहिलेलं नाही हा विचार आपण करत नाही. हा, जमीन निर्जीव झाल्या हा. आहे. जो साधे शेतकरी पण म्हणतात निर्जीव झाले आहे. बरोबर. त्यात काही राहिलंच नाही, राहिलंच नाहीये. म्हणजे सजीव नाही, म्हणजे जीवाणू मेलेले आहेत. तर ते आपल्याला परत जिवंत करायचे आहेत. तर शेतकऱ्यांना एवढं तुम्ही लक्षात घ्या की एवढं सगळं करण्यासाठी आपण म्हणतोय की शेतीत काय राहिलेलं नाही. का राहिलेलं नाही याचा आपण विचारच करत नाही. की आपण आपली जमिनीच आपण जर सुपीक ठेवली नसेल तर ह्याच्या जमीन कशी सुपीक ठेवायची इथून तुम्ही विचार करायला पाहिजे की त्याच्यासाठी रासायनिक करून आपण काय करतोय. रासायनिकमुळे आपली जमीन व्यवस्थित होत्या का? नाही होत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय शेतीच करणं महत्वाचं आहे. कारण त्याची आता गरज आहे. कारण आपल्या भावी पिढीसाठी सेंद्रिय शेती हेच काळाची गरज आहे आता. नाही काय झालंय, शेतीमुळे एक शेती तरी खराब झाली, बरोबर. तब्येती खराब झाल्या माणसाच्या. सगळीकडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झालेत. हा. आणि लक्षात आलं का? हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये स्वतः गेलं. आता बरेच शेतकरी आता करतात म्हणजे रासायनिकच करतात. तर रासायनिक शेती करून करून आपण काय करायला लागलोय, आपल्या शरीराचं नुकसान व्हायला लागले. नाही तुम्ही आता होय. आपण ह्या प्लॉट मध्ये उभा आहे, हा. हे आता बाबा दिंडे साहेब आहेत, तर ते बरोबर. ऑर्गॅनिक मध्ये का आले? आले. तर प्रॉब्लेम झाले. हा. घरचा एक मेंबर की ज्याला प्रॉब्लेम झाले, कळलं का? त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आता केमिकल करायचं नाही. काय मग असं तुमच्यावर प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत तुम्ही तोपर्यंत केमिकल आपल्याला करा, समजत असा नाही. त्याचा अर्थ झाला. पण आपण ज्यांना खायला देतो त्यांचं हा. काय होत असेल ह्याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. अजून काय प्रश्न राहिलेत का जे नाही. शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. बरं नुसतं कॉमन एक हाच हा. प्रश्न होता की हा 2.5 महिन्याचा महिने, ऊस बरोबर, नाहीये. बरोबर. तर सगळ्यांनी परत एकदा शेवटी सगळ्यांना सांगतो की हे शेतकरी आहेत, शेतकरी सांगतील किती महिन्याचा ऊस आहे. जरा चांगला ह्याच्या भाषेत सांगा त्यांना सगळ्यांना. आता आपण एपिसोड करून 8-10 दिवस झालेत. हा. आता परत 10 दिवस वाढलेत. 2.5-3 महिने ऊस झालेत. तर तो ऊस पण तुम्ही व्हिडिओ बघू शकताय तेव्हाच्या ऊसात आणि ह्या ऊसात पण हा तुम्ही किती फरक बघू पडलाय. शकताय. असं किरकोळ फरक नाहीये. हा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजून एखादा जर चांगला पाऊस झाला अजून तर हे एकदम बघा वाढणार. 8 दिवसात हो. ह्याच्यावर जाईल. तर ही खरोखर फॅक्ट आहे. लक्षात आलं का? आणि पानं वगैरे कसे येत ना एकदम म्हणजे रसरस येत आहेत. रसरशीत आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबायचं का आता? तर थांबूया. शेतकरी बंधूंनो आपण इथं थांबूया. ज्यांना कुणाला ऑर्गॅनिक मध्ये करायचं असेल, कळगा ऊस करायचा असेल, कुठलंही पीक असू दे, तर त्यांनी काय करा, तुम्हाला त्या ह्याच्या खाली जे नंबर दिले जातील त्याच्यावर तुम्ही संपर्क करा. तुमच्या पर्सनल काय गोष्टी असतील, पर्सनल प्रश्न असतील, वेगवेगळे प्रश्न असतात. काही जणांकडं पाणी जास्त होतंय, मग तिथं निचरा कसा करायचा? कारण बरेच शेतकरी आता ते हे बसवायला पाईपलाईन टाकायला लागलेत हा. निचऱ्यासाठी. हा. सच्छिद्र पाईप म्हणतो आपण, ते टाकायला लागले. तर खर्च प्रचंड करा, काही गरज नाही अक्षरशः. 1000 रुपये. लक्षात आलं होय, का? बराच एकदम खर्च आहे. चांगला निचरा होतो. राहत नाही आहे इथं पाणी जमिनीमध्ये. पूर्वी तुम्ही एकच बघायचं, आजोबांना विचारायचं, आपल्या जुने जे आहेत घरातली मंडळी त्यांना विचारायचं, त्या शेतामध्ये अगोदर पाणी राहत होतं का पाऊस पडल्यावर? म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
म्हणून शेतकऱ्यांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, एकदम सोपी साधी पद्धत आहे, कळलं का, आणि एकदम कमी खर्चामध्ये आहे. तर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये जाणं गरजेचंच आहे, कळलं का. आम्ही ऊसामध्ये 118 टनावर गेलो या पारगावला, दौंड जिल्ह्यामध्ये. तुमच्या टेंभुर्णीला आम्ही 98 टनावर गेलो आहे. ज्यांच्या 5 शुगर फॅक्टरी आहेत त्यांच्याकडं 98 टनावर आम्ही गेलो आहे. आणि तिथंच दुसऱ्या शेतकऱ्याकडे आम्ही 110 टनावर गेलो आहे आडसालीमध्ये. सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर सगळ्यांना हे लक्षात आलं असेल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असतील, अजून काय असतील तर परत तुम्ही टाकू शकता, तुम्ही आम्ही comments त्यांना पण परत करू उत्तर शकताय, देतो. त्याला आम्ही उत्तर पण देऊ. तुम्ही जर तुम्हाला फोन करायचा असेल, प्रत्यक्ष जर फोनवर माहिती पाहिजे असेल तर नंबर आहेत आमचे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला माहिती तुमची घेऊ शकताय. पर्सनली फोन करून सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता. मगाशी मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं की काकांनी ड्रम तयार केलेलं पण तुम्हाला दाखवतो म्हणून. आता हे ह्या पद्धतीनं मी तुम्हाला फोनवर पण प्रत्येक वेळेला हेच सांगत असते की कसं तयार करायचं किंवा काय करायचं, ह्याच्यात शेण किती टाकायचं, गोमूत्र किती टाकायचं, गुळ किती टाकायचा, हे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला फोनवरती सांगितलेलं आहे. आणि कमेंट्स येतात त्या कमेंट्सला पण मी तशीच उत्तरं दिलेली आहेत. तर हे बघा, तुम्हाला प्रत्यक्षात कसं तयार केलंय हे दाखवते मी. हे काकांनी इथं ड्रम तयार केलेला आहे बघा. हा 500 लिटरचा त्यांनी केलेला आहे. मी तुम्हाला 200 लिटरच्या पद्धतीनं सांगितलेलं होतं की 200 लिटरला किती क्वांटिटी टाकायचं, हे त्या पद्धतीनं सांगितलेलं. तसंच हे काकांनी 500 लिटर मध्ये तयार केले. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला मी सांगितले की शेण हे गाठोड्यामध्ये बांधून तुम्ही ड्रम मध्ये टाकायचं. तर ह्या पद्धतीनं ते गाठोड्यात बांधून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकताय बघा हे. कारण गाठोड्यामध्ये का टाकायचं, तर तुम्ही ड्रीप न देत असाल, कुठलीही शेती असली तर तिथं ड्रीप असतंय किंवा आपण स्प्रे करतो, तर स्प्रे करताना ते शेण त्यामध्ये येऊ नये आणि ते ड्रीप ब्लॉक होतं किंवा स्प्रे होत नाही व्यवस्थित. त्याच्यासाठी जर आपण हे गाठोडं करून टाकलं तर त्याच्यामध्ये अडकणार नाही. ह्याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलंय की गाठोडं करून टाका. आणि ह्याच्यावर झाकण लावायचं नाही. पूर्ण हे झाकण लावलं तर हे काय होतंय, पूर्ण ह्याचा वास जास्त येतोय, जास्त वास येतोय. आणि कसं जरा हवा खेळती राहिली पाहिजे ह्याच्यात. ह्याच्यासाठी हे आत्ता उघडलं थोडा, पण ह्याला कसं मी पॅक राहत नाही, ते पॅक नाही ठेवायचं. ह्याला आपण कॉटनचा कपडा किंवा असा मलमलचा कपडा काय करायचा, ह्या वरती ड्रमला बांधून ठेवायचा. ह्या पद्धतीने हे तयार करायचं. की तुम्हाला हे प्रॅक्टिकली कसं तयार करायचं हे युट्यूबला सरांचं चॅनल आहे, त्याच्यात सरांनी स्वतः कसं तयार करायचं बायोरिच हे करून दाखवलेलं आहे. तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकताय बायोरिच कसं तयार करायचं ते. आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फोन करून सुद्धा तुम्ही आता इथं बघितले. आता फोन म्हणजे तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला फोन करा. नंबर 2 आहेत आमचे. आम्ही दोघीही तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ. आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या नंबरला संपर्क तर आपण इथंच हा एपिसोड संपवूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.